ओबीसी आणि मराठा समाजाच्या वादावर मी मध्यस्थी करायला तयार आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आता पुढाकार घेतलाय। तर मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत सावध राहावं आणि सर्वसामान्यांसोबत बसून जेवण करावं असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मराठा नेते आणि ओबीसी नेते यांच्यामध्ये मात्र वाद रंगलेलाच आहे। आम्ही समन्वय घडवूनच आणलाय, म्हणजे ते मागच्या याच्यामध्ये सुद्धा समन्वय मीच घडवून आणला होता। यावेळेस माझी भूमिका तीच आहे की कायदेशीर जे करता येतं ते करता येतं, त्याच्यासाठी लढण्याची काहीही गरज म्हणजे व्हायलन्स करण्याची त्या ठिकाणी काहीही गरज नाही। म्हणून मी नरसी ह्या सभेमध्येच गरीब मराठ्यांना यांना म्हणालो होतो की मग तुम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभं राहा। जरांगे पाटील यांना असणारा माझा एक सल्ला आहे की त्यांनी 10-15 लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये। त्यांनी असणारं जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असणारं पाचारण करावं, हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। दरम्यान मागासवर्गीय आयोगाच्या सर्वेक्षणाची मुदत 31 जानेवारीपर्यंतच असताना नागपूर शहरामध्ये मात्र आता अजूनही सर्वेक्षण सुरू झालेलं नाहीये। नागपूर जिल्हा प्रशासनाकडून सर्वेसाठीच्या कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण हे देण्यात येतंय। आज दिवसभर हे प्रशिक्षण सुरू राहील। त्याचमुळे खरंच 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दुसरीकडे नागपुरात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांच्या समावेशाला विरोध दर्शवलाय।